सरांनी तुला योग्य वेळी योग्य सल्ला दिला मला वाटतं. सर कारण ते आपण तर बघतो आहे. की प्रशिक्षकांचं आजकाल थोडंसं वेगळं आहे, की प्रशिक्षक आपला खेळाडू सोडत नाही, स्वतःकडेच ठेवतात. पण तुझ्या बाबतीत अनुभव वेगळा राहिला हडकर सरांचा. हो. सर त्याने त्याने मला शिकवलंय जे क्रिकेट मी आता हं. इकडे आहे, ते त्यांनीच मला शिकवलंय. कारण त्यांनी कधी ना मला माझ्या एज ग्रुपमध्ये हं. प्रॅक्टिस नाही करवली. हां. तर तेव्हा मला ना जे माझ्या मोठ्या मुलांमध्ये. मोठ्या मुलांसोबतच मॅच किंवा प्रॅक्टिस असू दे, हं. मी घाबरायचो. हं. मी लहान असताना मी घाबरायचो, की अरे खूप जोरात टाकतायत, हं, हं, हे हं. करतायत, ते कर. पण त्यांनी सांगितलं, "नाही, तू तिकडेच बॅटिंग करणार. अच्छा. काय पण होणार तुला नाही लागणार आहे, हं. मला माहिती आहे, तू हं. तिकडेच बॅटिंग करणार." अच्छा. म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास होता हो. सरांचा, की हा कॅपेबल आहे त्या हो. गोष्टीसाठी. तर तेच मला खूप इम्पॉर्टंट होता. मी जे ग्रो केलंय, जे हं. मला क्रिकेटची नॉलेज आली, हं, जे मोठ्या मुलांमध्ये हं. खेळून हं. कारण त्यांचा एक्सपिरियन्स थोडा वेगळा असतो. हं. लहान पोरांचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. हं. तर जे मला ते लोकं सांगतात, की "अरे, तू मला असं वाटतं खूप मॅच्युअर्ड आहे." हं. तर ते त्यांचं श्रेय फक्त हडकर तेव्हापासून सरांना त्यांनी की ती तुला संधी दिली हो. त्यामुळे जात ते. त्यामुळे झालं, की हां. त्याने मला खूप हे केलं, की नाही तू मोठ्या मुलांमध्येच खेळणार. हं. जे काय होणार तिकडेच खेळणार. आउट झाला चालेल. ओके. मॅचमध्ये तू एक पण रन नाही केलं चालेल, पण तिकडेच खेळणार.